सावली, सावली, सावली. काय सावली 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 वहिनी निघाली तिच्या घरी जायला. निघाली म्हणजे काय? अरे तूच परवानगी दिलीस ना आमच्या वहिनीला प्रस्थान करायची. अरे नाही मारत तू. आम्ही सावली सगळं घेतलंच ना व्यवस्थित? हो वहिनी. सावली वहिनी, आजचा प्लॅन स्किप कर ना. तू गेलीस तर मला खूप बोर होईल. भाऊजी, माझं जाणं गरजेचं आहे. घरचा कार्यक्रम आहे ना, जावं लागेल. चला. हे पकडू का? अहो वहिनी राहू द्या, वजन नाहीये. सांभाळून जाऊन काळजी घे. तिलोत्तमा मॅडम, माझं जाणं गरजेचं आहे म्हणून जाते. मला माहिती आहे तुम्ही मला सून मानलं नाहीये, पण मी सांगून जाते. मला काय विचारतेस? तू जा, नको जाऊस, कायमची निघून गेलीस आणि परत आली नाहीस तरी सुद्धा मला काही प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट तू इथे माझ्या डोळ्यासमोर राहिलीस ना तर मला जगन्नाथ आठवतो. त्याचे शब्द आठवतात, त्याची कुकर्म आठवतात, त्यांनी उगवलेला सूड आठवतो. मॉम, पण जगन्नाथराव म्हणजे त्यांच्या ज्ञानाला तर तू मानतेस ना अजून सुद्धा. आणि त्यांनीच सांगितलं होतं की सावली वहिनी ही सारंग दादाची लाईफलाईन आहे. हो? सावली, निघालीस तू? हो, कशी चाललीस? मी इथून डेपोला जाईन आणि मग तिथून बसने मग रिक्षाने. शाबास. बबलू, तिला सोडून ये. एक काम कर ना सारंग, तिच्याबरोबर ना 2 आचारी पाठव. म्हणजे वाटेत तिला जर का भूक लागली तर पटकन काहीतरी गरमागरम बनवून खाऊ घालतील तिला. तिचा तो भाऊ आपल्याकडे नोकर म्हणून काम करतो त्याला पाठव. रॉयल ट्रीटमेंट दे तिला मस्त. आई, तू शिकवलंस ना मला. पाहुण्याला निरोप देताना हसून निरोप द्यावा आणि शिदोरी पण द्यावी. तेच तर करतोय मी. पाहुणे, मी तिला काहीच मानत नाही. पाहुणे नाही, नातेवाईक नाही, काही नाही. असो, काय हवं ते करा. गोंधळ घाला, गोंधळ. आई, जा, सावलीला सोडून ये. जा. नाही, नको, राहू द्या. मी सांगितलं ना, आईचं मना लावून घेऊ नकोस. आईच्या डोक्यात बरेच विचार चालू असतात. जा बबलू. आणि दादा कुठे आहे? दादा येत नाही. तो म्हणाला त्याला नाही यायचं. का? महत्वाचा कार्यक्रम आहे ना घरात. दादा, सखादेव दादाला परमिशन नाही. ऐश्वर्या बहिणीशी मी बोलतो. दादाला बोलू ना. सारंगदा, संजू दादा बाहेर गेलाय. जा तुम्ही, जा. मी बघतो काय करायचं नाही. सारंग सर, तुमच्या अंघोळीचं सामान आणि तुम्हाला जे काही कपडे लागणार आहेत ते मी बेडवर रचून ठेवले. ते एकदा बघून घ्या. आणि कोणत्या वेळी कोणतं औषध घ्यायचं हे एका मी कागदावर लिहून ठेवलंय. जेवणाची वेळ झाली की वेळेवर जेवून घ्या. आणि हो, तुम्हाला काही लागलं किंवा काही नाही मिळालं तर मला फोन करा, मी सांगेन तुम्हाला. सावली वहिनी, एक काम करूया काय? सारंग दादाला ना तुमच्या पत्राला बांधून घेऊन जाऊया. बबलू निघ. ये. ये बाई. सोनार साहेब, कार्यक्रम जोरदार व्हायला हवा. अहो, पुण्याचं काम आहे, हा? का नाही होणार? आणि दरवर्षी अनाथ आश्रमातील मुलींना ज्योतिषशास्त्रातून तुम्ही मार्गदर्शन करता, तेही मोफत. आणि अहो, त्यांची जबाबदारी सुद्धा घेता तुम्ही.
तुम्ही आधी माझे गोडवे गाणं बंद करा आणि तुम्ही काय घेणार ते आधी सांगा. या चहा आला, चहा घ्या. थँक्यू. अहो थँक्यू काय त्यात. खरं तर तुम्ही आता जेवूनच जायला हवं होतं, नाही का हो? नाही नाही, काय आहे, कार्यक्रमाचं नियोजन आहे माझ्याकडे, त्यामुळे वेळ पुरणार नाही हो. अहो सोनार साहेब, आम्हाला खात्री आहे दोघांना या वर्षी सुद्धा तुम्ही कार्यक्रमाचं नियोजन उत्तमच करणार आहात. तुम्ही आमच्या कार्यक्रमाला येता म्हणून आमचा कार्यक्रम यशस्वी होतो. अहो, कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून तुम्हाला बोलवायला सांगितलंय. सोनार साहेब, तुम्ही दरवर्षी अगदी उत्तम आणि योग्य माणसाची निवड करताय. अहो, आमची निवड चुकणारच नाहीये. जगन्नाथरावांकडे आम्ही फक्त ज्योतिषी किंवा त्या शास्त्रातले तज्ज्ञ म्हणून बघत नाही, तर एक उत्तम माणूस, एक उत्तम मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. काय ना सोनार साहेब, खरं तर हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. तुम्ही बघत असाल तर स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची पुढची वाटचाल सुरू करतायत. पण ही सगळी वाटचाल सुरू करत असताना, पुढे जात असताना त्यांच्या समोर येणारी जी संकट आहेत त्या संदर्भात पण मार्गदर्शन करणारं कोणीतरी हवंच की. अहो, म्हणूनच तर आम्ही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. खरंय खरंय, आणि त्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आम्ही तुम्हाला आमंत्रण देतोय. मी नक्की येईन. चला, येतो मी. मला ना कसं तरीच होतंय, तुम्ही असेच न जेवता जाताय. 2 घास जेवून गेला असतात आमच्याबरोबर तर बरं वाटलं असतं आम्हाला, नाही का हो? नाही, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला या, आम्ही तुमचा पाहुणचार करणार आहोत. येतो मी. कोणत्या वेळी कोणतं औषध घ्यायचं हे एका मी कागदावर लिहून ठेवलं. तुम्हाला काही लागलं किंवा काही नाही मिळालं तर मला फोन करा, मी सांगेन तुम्हाला. ठेवून द्या ते, रात्री बघूया. हिशोबात बघूया, चालेल. जाऊ दे जाऊ दे, चल जाऊ दे. 2
अजून एक 1700चं पण बिल आहे. ते पण आहेच. येऊ दे. हॅलो हॅलो. हाय, बोला. काय एवढी मोठी मोठी माणसं तुम्ही साधा रूल नाही फॉलो करतायत. काय झालंय? सीट बेल्ट कुठे आहे? हो साहेब, हे बघा इन्शुरन्स पण संपला यांचं. उतरा. हॅलो सावली. सारंग सर, मी तुम्हाला 2 मिनिटात फोन करू का? हो ठीक आहे. चौथा फोन आहे, चौथा साहेबांचा. ये बा. आई. साऊ, तुला परत कधी या घरात बघती ना असं झालं होतं मला. या घराचा उमरा तुझ्याच वाटेकडे डोळे लावून बसलं होतं बरं. वैसाऊ, तुला तिथं तुझ्या घरी बघून समाधान नाही झालं. शेवटी पोरीला तिच्या माहेरी बघणं, तिचं लाड करणं याच्यासारखं सुख समाधान नसतंय बापाला. हा बा. हो अहो, एवढं प्रेमाने स्वागत करू नका ना. हा सेंटिमेंटल माणूस आहे ना, लय इमोशनल होतो. पण श्रीमंत माणसांना सेंटिमेंटल आणि इमोशनल चालत नाही. कोण श्रीमंत कोण मोठं? आम्ही मोठे, आम्ही श्रीमंत. माझ्या मिस्टरांना आता जॉब लागलाय मोठा, भरपूर पगार आहे. आता बघा लक्ष्मी कशी पाणी भरते आमच्या घरात. पैसे साठले ना, तसा मेनळ्यांपेक्षा मोठा बंगला बांधणार होतो आम्ही. किती गाड्या आहेत त्या मेनळ्यांच्या घरी? 6. आमच्याकडे 12 असतील, 12. घरात माणसं 5 आणि गाड्या 12. प्रत्येकाला 2.5. हसताय काय? एक दिवस ना तुला पण इथं कामाला ठेवी ना मी. ठीक आहे, आतापासून सामावून राहतो. हा मग आमच्या घराची आता भरभराट होणार आहे. ते म्हणतात ना आ आ आ आ सत्य आहे बघा. सत्य नाही, सारंगाचा फोन असणार बघा. अहो 2 मिनिटं राहू शकत ते सावलीमध्ये शिवाय. हा सारंग सर, बोला. बोललो की नाही, 5वा फोन आहे. सावली, पोचलीस का तू? हो पोहोचले. मग फोन करून कळवायला हवं होतंस ना तू. अहो मी आत्ताच आले. मी तुम्हाला फोन करणार होते पण विसरून गेले. पण तुम्ही विसरू नका. काय? गोळ्या घ्यायला विसरू नका. सगळी औषधे वेळेवर घ्या. हो, तुझी चिठ्ठी वाचून सगळी औषधं घेतली आहेत मी. आणि ऐक, ही अशी ऑर्डर नको सोडू. एवढंच होतं तर थांबायचं होतं इथे. अहो, तुम्हाला माहिती आहे ना, इथे येणं गरजेचं होतं. फक्त एका दिवसाचा प्रश्न आहे. सारंगला कळवायलाच हवं. मॉम, येस मॉम. मी सारंगला फोन करायचा प्रयत्न करते पण सतत बिझी येतोय. जरा प्लीज बघशील तो कोणाशी बोलतोय? त्या मुलीबरोबर तर बोलत नाहीये ना तो? ठीक आहे मॉम, मी बघते, मला कळव.
खरंच एका दिवसाचा प्रश्न आहे ना? हो, एकच दिवस राहणार आहे. ठीक आहे, काळजी घे. तुम्ही पण काळजी घ्या. ठेवते. हा बोल. येस मॉम, यू आर राईट. सारंग त्या मुलीशीच बोलत होता. ठीक आहे, थँक्यू. चला आता आपण चटकतो. जेवायला नेक्स्ट टाइम या. चला येतो. आली वहिनी. मी शपथ घेतो आई, सावलीला बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही. कशी झालीस? मी इथून डेपोला जाईन आणि मग तिथून बसने मग रिक्षाने. शाबास बबलू, तिला सोडून ये. येस मॉम, यू आर राईट. सारंग त्या मुलीशीच बोलत होता. मॉम, नवीन फ्रँचायझीचे एग्रीमेंट साईन हवी आहे तुमची. करते, नंतर करते. मॉम, आपली एक गाडी बहुतेक त्या मूर्ख मुलीला ड्रॉप करण्यासाठी गेली. आय एम सो सॉरी मॉम, पण एक बोलू का? मी गेले अनेक दिवस तुम्हाला सांगते की आपण सारंगसाठी मुलगी बघूया किंवा अस्मीला परत आणूया. आय अंडरस्टँड की सारंगने तुम्हाला प्रॉमिस केले की तो तिच्या प्रेमात पडणार नाही, पण मॉम, प्रेम हे पॉइझन सारखं असतं. एकदा भिनलं की उतरणार नाही. सारंग होता अस्मीच्या प्रेमात वेडा, पण आता तो अशा स्टेजला आहे जिकडे तो अस्मीला कधीही विसरू शकतो. आणि मग त्या मुलीसाठी सगळं मोकळं होईल, इझी होईल. ती सारंगला स्वतःच्या प्रेमात पाडणार, जाळ्यात अडकवणार. आज फक्त गाडी गेली आहे मॉम, उद्या सगळं घेऊन जाईल. आणि हेच जगन्नाथला हवं आहे ना मॉम. अस्मीला इग्नोर करून नाही चालणार. आपल्याला तिला शोधायला हवं. प्लीज. तू नाही शोधलंस? ऐश्वर्या, आय नो यू टू वेल. तू नक्कीच तिला शोधायचा प्रयत्न केला असणार, त्यात अयशस्वी झाली असणार, आणि म्हणून तू आत्ता माझ्याकडे आली आहेस, राईट? नाव वी आर टॉकिंग मॉम. खूप शोधलं, नाही सापडले. आपल्याला तिला शोधण्यासाठी बाहेरून एक सपोर्टची गरज आहे. लीगल सपोर्ट. ज्या व्यक्तीला कुठेही येण्या जाण्यावर रोकटोक नसेल अशी व्यक्ती. देवा. काय? आई देवा आहे तो ग. येतो ना आपल्याकडे. सावलीचा भाऊ, सारंगचा ब्रो. ओ, त्याच्याशी आज माझं बोलणं झालं. त्याला आज मी पैसे दिले. पैसे? पैसे. इन्शुरन्स पण संपलाय त्यांचं. अरे उतरा. काय झालाय प्रॉब्लेम? बिल नाही, काही नाही. कसं काय? फाईन भरावा लागेल. बोला, नाव बोला. फाईन पेक्षा हे थोडेसे जास्त आहेत. जाऊ दे गाडी. झालं का आमचं? ॲज इन सो लेट्स यूज हिम. या वी कॅन यूज हिम. ठीक आहे, बोलून घे त्याच्याशी आणि नीट बोल.